त्याच्यामध्ये आरसे आहेत. कंगव्यामध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहेत. ओके. इकडे बघा, कंगव्यामध्ये भरपूर प्रकार लावले. पण जे आता कव्हर करत आहोत ते म्हणजे हे संक्रांती निमित्त ज्या महिला भेट देतात ते म्हणजे वाण वाण दिलं जातं. पानामध्ये हळद आणि कुंकू लावलेलं आहे. ओके. त्याच्यामध्ये फॅन्सी प्रकार आहेत. कोन सारखा दिलाय, त्याच्या आतमध्ये हळद कुंकू भरलेला आहे. ओके. ही बॅग आहे. हे प्रकार आहे, मीना वर्क आहे, प्लेन वाला आहे. त्याच्यामध्ये हे बघू शकता आपण, खूप सुंदर असं हे वाण देण्यासाठी आपण या ठिकाणी आलात तर आपल्याला हे वस्तू मिळेल. तो आज हमें जैसे आप मेरे सामने देख रहे हैं आनंद दिघे साहेब, उनका जो कार्यालय है उसी के जस्ट सामने जामली नाका, ये होलसेल मार्केट है। होलसेल मार्केट में ही आते हमें जाना है कड़वा गली में। और आज का जो ब्लॉग होने वाला है वो खास करके होने वाला है मकर संक्रांति के लिए खास होने वाला है, क्योंकि संक्रांति ये महीने में जो महिलाएं रहती है उनका ये बड़ा त्योहार रहता है। तो आज का जो ब्लॉग होने वाला है ये पूरा मराठी में होने वाला है। तो एक बार मराठी में एड्रेस बता देता हूँ, जांभळी नाका होलसेल मार्केट, आणि आपल्याला जायचं आहे कडवा गल्लीमध्ये। आणि कडवा गल्लीमध्ये गेल्यावर आपल्याला जे शॉप एक्सप्लोर करायचं आहे त्या शॉपचं नाव असणार आहे शृंगार वस्तू भांडार। या गल्लीमध्ये आल्यानंतर आपल्याला जे मकर संक्रांतीसाठी लागणारे खास वस्तू आहेत त्याच आज आपण एक्सप्लोर करणार आहोत। बघू शकता श्रृंगार वस्तू भांडार मध्ये। आणि यांचा जो पहिला ब्लॉग आपण कव्हर केला होता गौरी गणपती सण होता, जो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सण आहे। आणि आत्ताचा जो ब्लॉग होणार आहे मकर संक्रांती निमित्त आपण या ठिकाणी परत एकदा भेट दिलेली आहे। तर नमस्कार सर। नमस्कार, श्रृंगार वस्तू भंडार ठाणे येथे आपलं स्वागत आहे. ओके सर, तर मग आपला जो पहिला जो ब्लॉग झाला त्या ब्लॉगचा रिस्पॉन्स कसा आला आपल्याला? खूप छान रिस्पॉन्स आला. भरपूर कॉल्स, SMS, व्हॉट्सअप, भरपूर मेसेज आले आणि सगळ्यांना आपण प्रयत्न केला की सगळ्यांची जे क्वेरीज होत्या ते आपण सॉल्व्ह करायचा आणि सगळ्यांना अटेंड करण्याचा प्रयत्न केला आपण. ओके, तर या संक्रांती निमित्त आपण काय सांगाल आपल्या व्ह्युअर्सना? संक्रांतीनिमित्त आपल्या शृंगार वस्तू भंडारमध्ये भरपूर व्हरायटीज अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये आरसे आहेत. कंगव्यामध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहेत. इकडे बघा, कंगव्यामध्ये भरपूर प्रकार लावलेले आहेत. तर मग ह्या ज्या वस्तू आहेत त्या संक्रांतीमध्ये कशासाठी उपयोग होतो याचा? या सगळ्या गोष्टी हळदी कुंकाला देण्यासाठी दिल्या जातात. ओके, म्हणजे वाण म्हणून दिलं वाण जातं. म्हणून जे दिल्या जातात त्याच्यामध्ये. ओके, तर अजून काय दाखवणार आहात आपण? आपल्याकडे याच्यामध्ये हळदी कुंकामध्ये भरपूर प्रकार अवेलेबल आहेत. ओके, हे आहे. तर आपण जे आता कव्हर करत आहोत ते म्हणजे हे संक्रांती निमित्त ज्या महिला भेट देतात ते म्हणजे वाण वाण दिलं जातं। ओके, तर ह्या वस्तू आहेत। तर वाणाच्या वस्तू आपल्याकडे कोणत्या रेंज पासून सुरुवात आहे सर? वाणाची वस्तू आपल्याकडे कमीत कमी 10 रुपयापासून ते 50 रुपयापर्यंत आपल्याकडे वस्तू आहेत अवेलेबल. ओके, म्हणजे 10 रुपयापासून 50 रुपयापर्यंत वस्तू जे वाणाला भेट आपण देतो ती या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल। नक्की. हा सर, तर अजूनही आहेत वाणाचे प्रकार की एवढेच आहेत सर? नाही, याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहेत. ओके, हळदी कुंकाचे प्रकार आहेत. ओके, हे बघू शकता आपण। पतंगाचा आकार आहे. ओके, खणाच्या आकारामध्ये हळदी कुंकू दिलेला आहे. यस, हे आहे पानामध्ये हळद आणि कुंकू लावलेलं आहे. ओके, त्याच्यामध्ये फॅन्सी प्रकार आहेत. कोन सारखा दिलाय, त्याच्या आतमध्ये हळद कुंकू भरलेला आहे. ओके, ही बॅग आहे. पण एक बॅग आहे. तर बघा, हे सर्व प्रकार एवढे हळदी कुंकामध्ये माझ्याकडे अवेलेबल आहे. ओके, म्हणजे हे जे एवढे प्रकार आहेत हो. ते हळदी कुंकाचे हो. बरोबर। तर आपण बघू शकता आपल्याला पतंगामध्ये मिळेल, आपल्याला असे पानाच्या आकारामध्ये मिळेल, हे सर्व प्रकार आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे। मग ह्या जे हळदी कुंकू आहेत याची रेंज काय स्टार्ट आहे आपल्याला? 40 रुपये डझन पासून ते चालू आहे. ते ओके, अगदी 300 रुपये डझन पर्यंत चालू आहे आपल्याकडे. ओके, मग जर मिनिमम घ्यायचं झालं तर डझन मध्येच घ्यावं लागेल? कमीत कमी डझन. कमीत कमी डझन मध्ये घ्यावं लागेल। ओके, तर ह्या आपल्या शॉपला येण्यासाठी एकदा ऍड्रेस सांगा ना सर? ऍड्रेस मध्ये शॉप आहे कडवा गल्ली, जांभळी नाका, ठाणे येथे. ओके, आणि जांभळी नाका होलसेल मार्केटमध्येच आपलं शॉप आहे.
तर सर हळदी कुंकू झालं, आता आपण काय दाखवत आहात आता हळदी कुंकवासाठी लागणारे करंडे आहेत आपल्याकडे आहे. ओके त्याच्यामध्ये मिनिमम रेंज 10 रुपयापासून चालू आहे. 120 रुपये डझन पासून चालू आहे. ते ओके अगदी 480 रुपये डझन पर्यंत त्याच्यामध्ये रेंज आहे माझ्याकडे अवेलेबल. ओके सगळे वेगवेगळे प्रकार आहे. मीना वर्क आहे, प्लेन वाला आहे. त्याच्यामध्ये असे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. ओके तर हे सिंगल सर्व कप्पा प्रकार आहे, आहेत. डबल कप्पा आहे. ओके म्हणजे हे सिंगल, हे बघा हा आहे डबल हे कप्पा. डबल कप्पा हळद कुंकू दोन्ही ठेवू शकता. ओके त्याच्यामध्ये आहे सिंगल कप्पा. त्याच्यामध्ये प्लास्टिक कोयरी पण आहे. त्याच्या मीना वर्क केलेली पण आहे, प्लेन पण आहे. ओके हा. तर या प्रकारे आपल्याला मिळणारे मीनाकारी मध्ये पण आपल्याला मिळणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हळदी कुंकूसाठी लागणारे करंडे देखील या ठिकाणी मिळणार आहे. या वर्षीचं हे अट्रॅक्शन आहे. हे हो हो बघा मस्त एकदम, जे भेट देण्यासाठी खूप चांगली गोष्ट चांगलं आहे हे. हे बघू शकता आपण, खूप सुंदर असं हे वाण देण्यासाठी आपण या ठिकाणी आलात तर आपल्याला हे वस्तू मिळेल. ओके हे पण आपल्याला घ्यायचं झालं तर डझन मध्येच मिळणार. हो डझन मध्येच आहे. ओके तर अशा प्रकारचे खूप सुंदर सुंदर आपल्याला या ठिकाणी वाणासाठी मिळणारे प्रोडक्ट आहेत. तर सर आता करंडे देखील झाले, आता काय? आता आहे आपल्याकडे कंगवे. कंगव्यामध्ये पण भरपूर प्रकार आपल्याकडे अवेलेबल आहेत. कमीत कमी 15 ते 20 प्रकारचे पॅटर्न आहेत. त्याच्यामध्ये हँडल आहे, बिना हँडल आहेत, ओके प्रिंट वाले आहेत. ओके असं थोडं काच टाईप मध्ये दिसणारे आहेत. हे पण छान आहेत, सुंदर असे कंगवे आहेत. तर कंगव्यांचे रेट काय चालू होणार हे आहे? साधारण एक 60-70 रुपये डझन पासून चालू आहे. ते अगदी 240-300 रुपये डझन पर्यंत पण आपल्याकडे कंगवा अवेलेबल आहे. ओके 60-70 पासून आपण या ठिकाणी सुरुवात आहे आणि त्याच्या वरची देखील रेंज आपल्याला मिळणार आहे. बघू शकता आपण, खूप सुंदर असे आहेत, हँडलवाले, प्रिंटेड आहेत, नॉर्मल देखील आपल्याला मिळतील. तर ह्या प्रकारच्या वस्तूंसाठी आपल्याला यायचं आहे शृंगार वस्तू भांडार मध्ये. तर आपण बघू शकता या ठिकाणी कस्टमर देखील पिंक मध्ये हे असंच आहे का? खरेदीसाठी आलेले पॅटर्न आहे. हे पिंक आणि रेड दोन ऑप्शन आहेत. पिंक मध्येच घ्यायला लागेल. तर सर हे आपलं शॉप जे आहे किती वर्ष जुना शॉप आहे सर? मला इथे 15-20 वर्ष आता सहज झाले. 15-20 वर्ष हो. झालेली आहेत शॉपला. आणि तुमचा व्यापार तर हा खूप जुना देखील आहे, वडिलांपासूनचा आहे ना? हो तसं तर आम्ही या लाईन मध्ये भरपूर वर्ष जुने. या सेम जागी मला 15 वर्ष झाली. या जागेवर 15 वर्ष हो. आणि बिझनेसला बिझनेसला माझे 60 वर्ष झाली. 60 वर्ष जुनं हे यांचा व्यवसाय आहे आणि 15 वर्ष यांचा या जागेवर बिझनेस चालतो. मॅडम आपण काही खास संक्रांतीसाठी खरेदी केली का? हो हो. झाली खरेदी? हो, कसे आहेत झाली. प्रोडक्ट तिथले? मस्त आहेत. आवडले एकदम ना? छान आहेत. हो. ओके याला काय म्हणतात हे? हलव्याचे दागिने. हलव्याचे दागिने आहेत. ओके. पहिल्या लग्न झालेल्या पहिल्या जोडप्यांसाठी ते युजफुल असतात खूप. ओके म्हणजे पहिलाच सण आहे हा तुमचा हा, माझा पहिलाच लग्नानंतरचा. सण आहे. ओके धन्यवाद मॅडम. थँक्यू. तर सर आता काय दाखवत आहात आपल्या आता viewers जे मेन आपल्या हलव्याचे दागिने आहेत साठी? याच्यामध्ये आपण सुरुवात करणार आहोत मिनी सेट पासून. हा कमीत कमी रेंज आहे त्याची. त्याची 250 रुपीज पासून स्टार्ट आहे. 250 रुपीज पासून स्टार्ट Start आहे. आहे. सगळ्या याच्यामध्ये काय काय येतं असतं म्हणजे सेट मध्ये? त्याच्यामध्ये फोटोसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. बांगडी आहे, ओके कानातले आहेत, अंगठी आहे, मंगळसूत्र आहे, नेकलेस आहे, बाजूबंद आहे, मंगळसूत्र आहे. हा नथ मिनी सेट देखील झाला. आहे. हो. नथ देखील आहे. हो हो. ओके तर अशा प्रकारचा सेट हा 250 रुपयापासून सुरुवात आहे. हम्म. ओके तर अजून दाखवा जरा कोणते कोणते प्रकार आहेत आपल्याकडे. त्याच्यामध्ये मग असं फ्लॉवर मध्ये असं हे पॅटर्न आलेलं आहे की आता ओके. सध्या रिक्वायरमेंट आहे की पुठ्ठा कमीत कमी असलेला सेट हवा आहे. त्याच्यामध्ये अजिबात पुठ्ठा वापरलेला नाही. हे सगळे विणलेले दागिने आहेत. ओके विणलेले दागिने त्याच्यामध्ये पुठ्ठा थोडाही वापरलेला पुठ्ठा नाही. वापरलेला नाही. हे आहे. परत मग हे घेतले हे पुठ्ठ्यावाले आहेत. ओके हे आहे. हा जो प्रकार आहे बारीक हलव्यामध्ये आहे. ओके हे जरा नाजूक मध्ये आहे. ते पण दिसायला चांगले आहेत एकदम. ओके म्हणजे जरा नाजूक मध्ये आपल्याला. हो रेखीव दागिने ते. ओके असं फ्लॉवर वाला पण सेट आलेला आहे यावर्षी. नवीन आहे हा. तर आपण हा फ्लावर सेट आहे पूर्ण, हा या वर्षाचा नवीन आहे. नवीन आहे. ओके तर अशा प्रकारे आपल्याला हलव्याचे दागिने देखील या ठिकाणी मिळणार आहेत आणि 250 रुपयापासून सुरुवात आहे. हे बघू शकता आपण. पूर्ण असा सेट घेण्यासाठी एक वेळ जरा आपण शृंगार वस्तू भांडारला भेट द्यावी. तर हे झाले सर आपण जे काही बघितलं, म्हणजे आपण बघितले हळदी कुंकूसाठी लागणारे म्हणजे वाणाचे प्रकार बघितले, बरोबर. आपण हलव्याचे दागिने देखील पाहिले. तर आता काय दाखवणार आहात आपल्या व्ह्यूअर्ससाठी? ह्याच्यामधले सुट्टे पण दागिने काही आहेत माझ्याकडे अवेलेबल. ते ओके. तुम्हाला दाखवणार आहे मी तिकडे.
हा सुट्टा शाही हार आहे. ओके. हा मेखला आहे, कंबरपट्ट्याच्या ऐवजी वापरणार तो मेखला ओके. म्हणून आहे. त्याच्यामध्ये चोकर आहे. हा मिनी सेट आहे. मोजक्याच गोष्टी 5च गोष्टीचा सेट आहे. ओके. हम्म. तर अशा प्रकारचे हे सेट आपण बघू शकता. हे सुटे दागिने. हो. ओके. ठीक. जावयासाठी लागणारे हलव्याच्या दागिन्यांमध्ये 2 प्रकार आपल्याकडे अवेलेबल आहे. हा जावयासाठी लागणारा हार आहे ओके. आणि एक नारळ आहे. ओके. म्हणजे महिलांचं झालं, हम्म. पुरुषांसाठी लागणाऱ्या देखील वस्तू आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. हे बघू शकता. ओके. ओके सर, तर आता हे पुरुषांचं महिलांचं आपण दाखवून देखील झालेलं आहे. अजून काय सांगणार आहात आपल्या व्यवसायात? जे मी तुम्हाला कार्ड पॅकिंग मध्ये जे दागिने दाखवले ते ऍक्च्युअल मध्ये कसे दिसतात हे जर प्रत्यक्ष बघायचं असेल तुम्हाला तर इथे आम्ही एक करून ठेवलेलं आहे. हा ओके. मेखला आहे, हा शाही हार आहे, मंगळसूत्र सुट्ट घातलेलं आहे, बांगड्या आहेत, बिंदी आहे, कानातले आहेत. ओके. तर म्हणजे जे आपण सेट बघितले, हलव्याच्या दागिन्याचे जे सेट बघितले, त्याचा जर पेहराव केल्यानंतर अशा प्रकारे तो लुक येणार आहे, जो आपण बघू शकता. ओके. तो दोस्तों, आज का जो अपना ब्लॉग था वो पूरा हमने मराठी में कवर किया है और हम आए थे शृंगार वस्तू भांडार. आणि शृंगार वस्तू भांडार यांचे ओनर आपल्यासोबत होते. यांनी आपल्याला पूर्ण व्हिडिओमध्ये सर्व डिटेल सांगितले आहे. जे संक्रांतीसाठी लागणारे आपल्याला वस्तू आहेत, वाहन वगैरे जे काही लागतं ते आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आणि तुम्ही शॉप पण बघू शकता. शॉपमध्ये आपण गर्दी पण बघू शकता, किती गर्दी आहे. आणि सर काय सांगणार आपल्या व्ह्युअरसाठी खास? तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगू शकेल की आपल्याकडे विविध प्रकारच्या वस्तू संक्रांतीसाठी ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये हळदी कुंकवाचे करंडे आहेत, हळदी कुंकू आहे, परत हलव्याचे दागिने आहेत. या सर्व गोष्टी आपल्याला एकदम रिजनेबल रेटमध्ये अवेलेबल होतील. ओके. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा. जर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. आणि या ठिकाणी जरूर व्हिजिट करा. यांचा जो कॉन्टॅक्ट डिटेल आहे आपल्याला स्क्रीनवर पण पाहायला मिळत आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.